दारू पिऊन असतात हो. एका बाजूला पंचशीलामध्ये सांगितलेलं एक तत्व सुद्धा तुम्ही पाळत नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही खरे बाबासाहेबांना मानत असाल तर आजपासून दारू सोडून टाका. दारू ही वाईट आहे. तुमचं तर वाटोळं करतेच, तुमच्या शरीराचं वाटोळं करते, पण नुसतं तुमच्या शरीराचं तुमचं वाटोळं करत नाही, तुमच्या सगळ्या कुटुंबाचं वाटोळं करते, लक्षात घ्या. एकदा जर दारुड्या म्हणून शिक्का पडला तर समाजामधून तुमची प्रचंड बदनामी होते, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल अंधश्रद्धेचा विषय दारूचं काय काढले यांनी? दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. नाण्याला दोन बाजू असतात. अंधश्रद्धाळू माणूस जास्त दारू होण्याची जास्त शक्यता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे दोन्ही घातक आहे. दारू पण पिऊ नका आणि अंधश्रद्धा पण राहू नका, हे आम्ही वारंवार सांगतो. बाबा बुवा मांत्रिक तांत्रिकांच्या नादाला लागलेली सगळी माणसं 99% व्यसनी आहे. आणि ते बायकांना तिथे घेऊन जातात. दूर होत नाही, चल त्या बाबाकडे. ह्यो राहतोय बाहेर, बाबा घेते तिला आस्वाद चांगला. ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचं डोकं दिलेलं आहे. हे डोकं नुसतं मेकअप करायला दिलेलं नाही. आतमध्ये मेंदू आहे दोन, एक लहान मेंदू एक मोठा मेंदू. तो चालवायला आपण कधी शिकणार आहे? अरे ए अंशुमन, असं बघून कळतं का पाणी? काय केलं पाहिजे मग? पाणी तपासलं पाहिजे का नाही? तू किती जरा अंशुमन थोडा पुढं पिऊन तपास. हा, नाव काय तुझं? वेदांती. कितवीला आहे तू? सर्दीला आहे. बघा, वेदांती आधी तपासायला कौतुक आहे तिथं. पाणी पिऊन तपासायचं, लगेच पिऊन टाकलं. अगं तुला जर असं बाहेर कोणी पाणी दिलं, एखादा पेढा दिला, मग ती खाणार काय? खाणार का? मी काय सांगतोय नीट ऐका. अनोळखी व्यक्तीने काही दिलं लगेच घ्यायचं. या खरात बाबाने तर मुतकर पाजला. इतकी वाईट अवस्था आहे आपल्या समाजाची, लक्षात घ्या. मी तर पाणी दिलंय शुद्ध, पण तरी पण विश्वास ठेवायचा. समाजामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. आधी म्हणायचं तू पिऊन दाखव. आता मी प्रमुख पाहुणे म्हणून मानला असेल, त्यामुळे तुझी चूक नाही. पण असं कोणीतरी देईल का नाही बाहेर? पेढा देईल, बर्फी देईल, ती फुकट आहे म्हणाल खा. आणि खाल्लं की गुंगी येऊन तुम्ही नेलं पळवून, तुला काय करणार? होतं का असं? त्यामुळे आधी पिऊन बघ. आता टेन्शन घेऊ नको, ह्याच्यात काय मी एक्सपिरियन्स केलेला नाही. हा, त्यामुळे चढणार बिडणार तर अजिबातच नाही, काय काळजी करू. मी पण पिऊन दाखवतो, म्हणजे ती काम कमी जरा मी पिऊन दाखवतो. म्हणजे जर काय असेल तर मला पण होईल, आहे का? पण काय नाही, हा काळजी करू. जोरदार टाळ्या वाजवायची जायचं. आणि जरा आज सगळे आपल्या इथल्या गल्लीतले सगळे आले का बघायचं, तपासून बघायचं कोण आला नाही, लक्षात ठेवायचं. हा, आणि याला फुकायचं असं फुकणार ना. नंतर ही चिमणी घ्यायची, त्याला फुकायचं, त्याला उलट करायचं. आणि ही स्मशानातनं आणलेली हाडीची कवटीची काठी आहे, काढू नको, काय होणार. ही अशी ठेवायची. असं केलं तर काय लपवलेलं असतं तर निघून जाईल पुढं. तर बघ एकदा, खात्री कर. सगळे दिसतात का बघ, खात्री कर एकदा. शाबास, दिसतात का? फुक त्याला जोरात, फुक जोरात. शाबास, अरे वा, छान. आता हे घे, ही चिमणी घे. हा, फुक त्याला जोरात, फुक जोरात. उलट कर त्याला, उलट कर. हा, शाबास. आता काय करायचं सांगतो. हे असं त्याच्यावर फिरवायचं, छो करायचं. कर. एक जमलं बाबा हिला. आवाज. हा, देवऋषाचा धंदा करायला काय हरकत नाही आता आपल्याला. हा, असं कर, छो कर. हाय, शाबास, जमलं जमलं. आता काय करायचं सांगतो. हे पाणी मगाशी आपण तपासलं नाही, पाणी, हे पाणी तुला देतो. थांब, चिमणी असल्या हातात. या चिमणीत भरायचं असं करून. किती भरायचं? अर्धा भरायचा. बर, हळूहळू बर, घाबरू नकोस. तेव्हा थरथर हात कापायला लागलाय तिचा. घाबरू नको अजिबात. सावकाश बर, गडबड करू नको, गडबड करू नको. हा, बरं, सगळं भरू नको, एकदम सगळं नको भरू. किती भरलं?
भर म्हणलं की भरलं सगळं. हा छान छान छान. आता ते राहिलेलं पाणी पिऊन टाक. नक्की पिणार का? पी 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 पी. अहो पिलं बघा लगेच. हा ताई जरा पुढे या. या इकडे या. काय होतंय बघूया काय होतंय. करणी झाले का नाही? जरा पेटवा. जरा पेटवा. अरे अरे हळू हळू हळू. गडबड करू नका. गडबड करू नका. बघूया काय होतंय. या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी ताई जाहीर करू. पाण्याचा दिवा पेटलाच कसा असा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. पडलं ना? आता याच्या मागचं विज्ञान काय आहे, याच्या मागे खरंच दैवी शक्ती आहे का, याचा शोध तुम्ही घेऊन ठेवायचा आहे. मी कार्यक्रमाच्या शोध 3 सुरू. तुला 3.5 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे. आता कॉलेजला कितीला आहे? 12वीला आहे. 3.5 वर्ष मागे जावा म्हणजे 8वी 9वीच्या दरम्यान ह्याच्या मागे काहीतरी लागलेलं आहे. पण तुला माहित नाही. तू कार्यक्रमाला बसतोस, अनेक कार्यक्रमाला हा जातो. हसण्यावरी घेऊ नका. बाबा बुवा कसे गाठवतात दाखवते तुम्हाला. हसण्यावरी घेऊ नकोस. रागाने माझ्याकडे बघतो. खिशात हात घालू नकोस, कारण तुझ्या खिशातलं मी काय घेणार नाही. स्वच्छने काय तुला द्यायचं तर ते कार्यक्रम झाले. पण मला सांग, तुझं लक्ष विचलित झालेलं आहे हे मात्र नक्की आहे. तू कार्यक्रम आधी चांगला बघत होतास, पण पाण्याचा दिवा पेटला तसं जरा गडबड जायचं आहे का नाही? खरंच आहे. आणि हे पुराव्यासकट येणार आहे. मी पुराव्यासकट बघायचं तुम्हाला. असं आज नाही, 3.5 वर्ष जिथं जिथं तू कार्यक्रमाला जातो, मनापासून जातो, पण एक 15-20 मिनिटं कार्यक्रम चालू झाला की लक्ष अविचलित होतं. लक्ष दुसरीकडे जातं का नाही? जातं. काय काळजी करू नकोस. नारळ आणलेला आहे तुझ्यासाठी खास. हा नारळ तुझ्या डोक्यावर ठेवतो. हे काय जे लक्ष 7.5 लागलेली आहे 3.5 वर्षाची, ते नारळ उतरून टाकतो याच्यावर, म्हणजे मग निघून जाईल. नारळ फोडायला एक पैलवान पाहिजे मला. कोण आहे? आता नारळ फोडायला तरी घ्या. हात जोड. असं का म्हणते म्हणजे शेवटच्या नारळाला. आता हा मी असं फोडते तो माझा. घाबरू नको. काय होत नाही. हे नारळ उतरून टाकतो. जरा ती त्रिशूळ घ्या इकडे लिंबाचं. जरा लिंबू उतरायला पाहिजे. रागानं माझ्याकडे डोळे झाक पहिले. तुझं कल्याण करायला तुला इथं बोलवलं, हसा बघतोय माझ्याकडे. एक लिंबू उतरलेलं आहे. लिंबू दे इकडे. लिंबू दे इकडे. चल चल बाय. फोडा इकडे. फोडा इथं. फोडा खाली. फोडा जोरात. शाबास. जोरात एका रस्त्यात. आयला हार्ट बीट गेलं का? अजून एकदा पडा. आता नारळाला हात असतो पहिल्यांदा ऐकलं. कल्याण पडा की. मारा अजून जोरात. कसं फुटत नाही बघू. हा जोरात मारा. तुम्ही राहणार थोडा जोरात. हा एक नंबर. शाबास. मारा इकडं. तुझं काम नाही राहणार पडायचं. कसं असेल आता? हडीने पाणी पिल्यावर पाणी राहील का? हा हे बघा, हडीने पाणी पिलेलं आहे. खोबरं गेला. खोबरं गेला हे बघ कसं उचालते. हो थांबा. बघा हे काढलं खोबरं. काय काय मला माहिती होतं तुझ्या मागे इडापिडा आहे, म्हणूनच तुला बोलावलं. हे बघ हे रिबन आहे. करा आता. जरा काय होत नाही. करा हळू हळू हळू. हा हे बघा अजून काळी येत आहे. ही हे बघा दुसरी. नारळ तुमचाच आहे. पाहुणे तुम्ही दिला होता ना. कार्यकर्ते कुठे गेले?
नारळ आणून देता का तुम्ही? तुमचाच नारळ आहे हे बघा. अजून काय बघा, हे बघा काय तर हाय खोबरं तर काय, पाणी बी नाही. हिरवी बांगडी, हिरवी बांगडी. आता हिरवी बांगडी कोण घालतं? रिबन कोण घालतं? 100% हायड्रोजन तुमच्या मागे लागली. हे खाली ठेवायचं, सगळं तिथं ठेवा. कापू नका. काय होणार? बाबाला घाम फुटला. कुठली बाई माझ्या मागे लागली, कुठल्या जन्मात नाही. काय काळजी करा, उपाय माझ्याकडे आहे. खिसा मजबूत आहे ना, उपाय माझ्याकडे आहे. जी काही यात्रा आहे ती लग्नाच्या सहाय्याने बाहेर काढणार आहे. अजिबात काळजी करू नका. डोक्यात ठेवतो फक्त, मारत नाही. ठेवू का? असं कोण करतं? बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक असं करतात, म्हणून आपला विश्वास बसतो. पुढे येतात. हे डोक्यावर ठेवलेलं आहे. आता मंत्र म्हणणार आहे लय भारी. हात जोड परत. शाबास. टोटल गाडी आता लाईनवर आलेली आहे. आता मला सांग, डोळे झाक. हे काय बालका? पोट आहे. पण हे बाबा बुवा कुठला मंत्र शिकवतो तुम्हाला? आता बघा, हे बघा. तुझं डोकं आता जड होणार आहे, जड होणार आहे, जड होणार आहे. डोकं जडवायला लागलंय, जडवायला लागलंय, जडवायला लागलंय. डोकं जडवतंय, जडवतंय, जडवतंय का डोकं? डोकं जडवतंय का? नाही. आता हळू उचलत होतंय, कसं जडवू? आता बघ, जडवतंय का? जडवतंय का? जड डोकं होत असेल तर हो मान, नाही तर नाही मान. डोकं जडवतंय का? डोकं जडवतंय का? आता डोकं जडवायला लागलंय. कोणाला की वजन आपल्यावर काही जड नाही म्हणून काय होणार? हे बघ, असा पॉवरफुल मंत्र म्हणतो. डोकं दुखू दे, अंग दुखू दे, काय पण दुखू दे, कुठली पण हडळ असू दे, बाहेर येणार. मंत्र असा आहे. या नटी कानात वाशी कुरकुटी. काय बाहेर? काय कळलं का? हे काय कळलं का बाबा? कळलं मला मंत्र असतं. तुम्हाला कळलं आमचं नाव माहिती. आता मंत्र असा आहे. तुम्हाला कळणारा मंत्र म्हणतो, पाठ करा. हे पाठ करा. असा मंत्र आहे. छावरून छू करो, छावरून छू करो. तुझ्या पोटात दुखते त्याला मी काय करू? जगलास तर माझं नाव झालं तर भूताने त्याला मी काय करू? ए चल बाहेर ये. कसा बाहेर येत नाही बघू. आता काय बाहेर आलाय? एकदम हलकं वाटते. आता उपाय पण सांगितलेला आहे. तुझ्या मागे काय लागलं ते दाखवलं पडायला दिवशी. आणि हे काढलेलं आहे. त्यामुळे आता इतकं पुढं काय काळू फिरायला चाललेले असतात. मॅथ चांगला ना, एक नंबर हुशार पोरगा आहे. काळू बाळू फिरायला चाललेले असतात. एक काळूला 100 रुपयाची नोट सापडते. काय नीट आहे? 100 रुपयाची नोट सापडते. काळू काय करतो? पाठीशी उचलतो, खिशात घालतो. 100 रुपयाची नोट हे अशी 100 रुपयाची नोट खिशात घालतो, अशी खिशात. आणि हळूच बाळू बघतो, 100 रुपयाची नोट मला पण दिसते, ह्याला खिशात घातली. बाळू त्याला काय म्हणतो? काळू तुला दिसली बरोबर आहे, पण आपण दोघं बरोबर फिरायला आलेलो आहे. दोघांनी सामान घ्यायला पाहिजे ना वाटून. बरोबर आहे का नाही? दोघं फिरायला गेले म्हणजे दोघांचा वाटा. काळू काय म्हणतो? नाही मला नोट दिसली, मी 10 रुपये जास्त घेणार. मग काळूला किती द्यायचे? बाळूला किती? ह्याला सांगू दे. काळूला 60 द्यायचे आणि बाळूला 40. शाबास रे, टाळ्या वाजवायच्या साठी. पाठावर झोपलं झालं.